नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग, श्लोक क्रमांक 28. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत, अव्यक्तनिधानान्येव तत्र का परिदेवना. अर्थ: समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे? तात्पर्य: आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्ववेत्त्यांचे 2 वर्ग जरी मांडले तरी दोहोंच्या दृष्टीनेही शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वेदविद्येचे अनुयायी आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्यांना नास्तिक असे म्हणतात. तरीही केवळ वादविवादाकरिता हा नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तरी शोक करण्याचे काहीच कारण नाही. आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व सोडले तर भौतिक तत्वे ही सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अप्रकटच राहतात. ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न होते, त्याप्रमाणे अव्यक्तांच्या या सूक्ष्म अवस्थेतून व्यक्त अवस्था उत्पन्न होते. पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रकटीकरण होते. उदाहरणार्थ, पृथ्वीपासून प्रकट झालेले गगनचुंबी सदन कोसविले जाते तेव्हा त्याची प्रकट अवस्था पुन्हा अप्रकट होते आणि सरते शेवटी त्याचे रूपांतर कणामध्ये होते. शक्तीच्या अविनाशित्वाचा नियम, लॉ ऑफ कन्व्हर्सेशन ऑफ एनर्जी अबाधित राहतो, पण कालगतीला अनुसरून पदार्थ प्रकट होतात आणि अप्रकट होतात हा भेद आहे. म्हणून प्रकटावस्थेत असो वा अप्रकटावस्थेत असो, कोणत्याही अवस्थेत शोक करण्याचे काय कारण? कसेही असले तरी अप्रकटावस्थेतही पदार्थ नष्ट होत नाही. आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्थात तत्वे अव्यक्त राहतात. केवळ मध्यावस्थेत ते व्यक्त होतात आणि त्यामुळे ही अवस्था फारशी महत्त्वपूर्ण नाही. कालांतराने वर्तमान भौतिक शरीर नष्ट होते, पण आत्मा सनातन आहे. भगवद्गीतेत सांगितलेल्या या वैदिक निष्कर्षाचा स्वीकार करून आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की शरीर एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे आणि म्हणून वस्त्र परिवर्तनाचा शोक करण्यात काय अर्थ आहे? सनातन आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार केला तर या भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही. हे एक स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नामध्ये आपल्याला वाटेल की आपण आकाशात उडत आहोत किंवा एखाद्या राजाप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत. तथापि जागे झाल्यावर आपण पाहतो की आपण आकाशातही नाही किंवा रथामध्येही नाही. भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही. या आधारावर वैदिक ज्ञान साक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देते. म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो वा नसो, त्याने शरीराच्या विनाशासाठी शोक करण्याचे काहीच कारण नाही. श्लोक क्रमांक 29. आश्चर्यव पश्यति कच्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यव चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कच्चित्. अर्थ: कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, तर कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी त्याच्याविषयी आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहे की जे त्याच्याविषयी ऐकल्यावरही
त्याला मुळीच जाणू शकत नाही. तात्पर्य: गीतोपनिषद हे मुख्यतः उपनिषदातील सिद्धांतांवर आधारित असल्यामुळे याच प्रकारचा श्लोक कठोपनिषदातही आढळतो, यात आश्चर्य नाही. श्रवणयपि बहुभिर्यो न लभ्य शृण्वन्तोऽपि बहवो यं न विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलोऽस्य लब्धा आश्चर्यस्य ज्ञाता कुशलानुष्ठिः. एका महाकाय प्राण्याच्या शरीरात, एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि 1 इंच भूमीवर असणाऱ्या कोट्यावधी जीवजंतूंमध्ये आत्मा असणे ही गोष्ट निश्चित आश्चर्यकारक आहे. आदी जीव ब्रह्म देव ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञानाधिकारी भगवंतांनी जरी या आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अतपस्वी लोक अणुरूप आध्यात्मिक स्फुल्लिंगाचे विस्मयकारक गुण समजू शकत नाही. पदार्थाविषयीच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील बहुतेक लोक हा सूक्ष्म कण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाही. वास्तविकपणे आत्म्याच्या स्वरूपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्यांच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात. भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञानप्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्प वेळ असतो. जीवनार्थ संघर्षामध्ये आत्मज्ञानविरहित सर्व कार्य व्यर्थ ठरतात, ही वस्तुस्थिती आहे. भौतिक दुःखातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे, याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही. आत्म्याविषयीचे श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक सत्संगामध्ये प्रवचने ऐकतही असतील, परंतु ते अज्ञानवश असल्यामुळे काही वेळा आत्मा आणि परमात्मा यांच्या परिणामातील भेद न जाणता ते एकच आहेत असे समजुतीद्वारे त्यांची दिशाभूल केली जाते. परमात्म्याचे स्वरूप, आत्म्याचे स्वरूप, त्यांचे कार्य तसेच त्यांच्या परस्परातील संबंध यांचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. आत्म्यामुळे होणारा वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा मनुष्य सापडणे हे त्यापेक्षाही दुस्तर आहे. पण जर एखादा मनुष्य कोणत्याही प्रकारे आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते. आत्म्यासंबंधीचे ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांना भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशांचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता स्वीकार करणे होय. श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात महान अशी तपस्या आणि त्याग करणे अत्यावश्यक आहे. तथापि श्रीकृष्णांना याप्रमाणे जाणणे केवळ शुद्ध भक्तांच्या अहेतुकी कृपेनेच शक्य आहे आणि अन्य कोणत्याही उपायाने नाही.